अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. शारदीय नवरात्रीचे 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर 10व्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण साजरा केला जातो. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी मला दसरा हा सण येत असतो आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा सण म्हणजेच दसरा. तर यंदा हा सण 12 ऑक्टोबरला शनिवारी साजरा केला जाणार आहे आणि यावर्षी एक विशेष योगायोग म्हणजेच नवमी तिथी आणि दसरा एकाच दिवशी असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढलेले आहे. त्यामुळे या दिवशी सर्वजण घट जे आहे तर ते उठवत असतात. नवरात्रीचे किंवा बघा जे उठता बसता उपवास असतात ते सुद्धा सोडत असतात. पण त्याचबरोबर दसरा हा सण अतिशय शुभ दिवस आहे. त्यामुळे बघा या दिवशी घरातील व्यक्ती कोणकोणती कामे करावीत जेणेकरून आपल्या बघा घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत राहील. घरामध्ये नेहमी सुख समृद्धी शांती नांदेल, आयु आरोग्य लाभेल. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाचे वेगळे असे महत्त्व आहे. जर आपण बघा प्रत्येक सण योग्य पद्धतीने साजरा केला किंवा त्या दिवशी आपण अशी काही चांगली कामे केली तर ते चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळत असतात. त्याचबरोबर अशा शुभ दिवशी आपल्याला कोणत्या चुका चुकूनही करायच्या नाहीत, कारण अशा काही चुका केल्या तर लक्ष्मी माता आपल्यावरती नाराज होते. लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहत नाही. त्यामुळे आपल्याला काही चुका या दिवशी करणं अवश्य टाळायचं आहे. त्यामुळे या दिवशी घरातील व्यक्तीने कोणकोणती कामे करायची आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रपरिवारांना शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. दसरा हा दिवस बघा सोने खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी वाहन खरेदी करणे, त्याचबरोबर जागा जमीन खरेदी करणे, बघा सध्या सोने वाहन जमीन खरेदी या सगळ्यांच्या किमती पाहता सर्वसामान्य माणसाला हे घेणे परवडत नाही. तर मग जे घेऊ शकत नसतील त्यांनी जरी बघा छोटी कामे केली तरी त्यांच्या घरीसुद्धा लक्ष्मी नांदत राहील आणि घराण्याची भरभराट होत असते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा या दिवशी घरातील सर्वांनी लवकर उठायचे आहे. स्त्रियांनी आपली रोजची साफसफाईची कामे करायची आहेत. त्याबरोबर मुख्य दरवाजा म्हणजेच अंगण तुमचं जो मुख्य दरवाजा आहे तो साफसफाई करायचा. दारासमोर सुंदर अशी छोटीशी का होईना पण तुम्हाला रांगोळी काढायची. मुले रात्रभर बघा आपल्या हे करत असतात. मुले अभ्यास करत नाहीत, नकारात्मकता साचलेली असते आपल्या घरामध्ये. त्यामुळे बघा अशा सणासुदीच्या दिवशी तरी आपल्याला ही जी कामी आहेत ना ती अवश्य करायची आहेत. जो आपला मुख्य दरवाजा आहे तो सुशोभित करायचे. शुभचिन्ह आपल्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. त्यानंतर बघा सकाळी उठल्यानंतर स्नान करून नवीन वस्त्रे परिधान करायचे आहेत. हा दिवस बघा अतिशय शुभ आहे, कारण हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या दिवशी या सणाला खूप आणि वेगळे असे महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला कोणतेही चांगले काम करायचे असतील तर बघा तुम्हाला या दिवशी मुहूर्त पाहण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्हाला दुकानाचे उद्घाटन करायचे असेल किंवा एखादी छोटी मोठी वस्तू खरेदी करायची असेल तर अवश्य तुम्ही करू शकता. तुम्ही वाहन खरेदी करू शकता, सोने खरेदी करू शकता किंवा कोणतीही मोठी वस्तू देखील तुम्ही खरेदी करू शकता. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू शकता, मग ती कितीही छोटी असो अथवा मोठी असो. TV, फ्रीज, वॉशिंग मशीन, इस्त्री कोणतीही वस्तू तुम्ही खरेदी केली असेल तरी सर्वात अगोदर बघा आपल्याला या दिवशी त्या वस्तूची पूजा करायची आहे आणि त्यानंतरच ती वस्तू तुम्हाला वापरायची आहे. यामुळे काय होतं की ती वस्तू बघा जास्त दिवस टिकते असं मानलं जातं आणि विशेष म्हणजे ती वस्तू आपल्याला जास्त उपयोगी पडत असते. त्यामुळे आपल्याला या दिवशी तरी तिची पूजा करायची असते. त्यानंतर हळद, कुंकू, फूल, अक्षता आणि सोबतच आपट्याची पाने वाहून पूजा करायची असते. कारण दसऱ्याच्या दिवशी बघा झेंडूच्या फुलांना खूप जास्त असे महत्त्व असते. त्यामुळे या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त झेंडूची फुले घरी आणायची आहेत. आणि बघा सर्वात पहिलं म्हणजे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला झेंडू व आंब्याच्या पानांचं तोरण बांधायचं आहे. अवश्य लावा बरं का, तुम्ही अजिबात विसरू नका. या दिवशी झेंडूचे फुलांना जास्त महत्त्व आहे. तर बघा हे आपण त्या आंब्याच्या पानांमध्ये समावेश असला तर बघा माता लक्ष्मी जी आहे ना ती आपल्या घराकडे आकर्षित होते म्हणतात. त्यामुळे इतर वेळी नसेल तरीही चालेल, पण दसऱ्याच्या दिवशी आपल्याला मुख्य दरवाजाला झेंडू व फुलांच्या आणि आंब्याच्या पानांचं तोरण जे आहे ते अवश्य लावायचे आहे. या दिवशी बघा सगळीकडे झेंडूची तोरण लावली जातात. घराचा दरवाजा, दुकानाला. तसेच बघा या दिवशी आपल्याला आपल्या देवघरातील देव देखील स्वच्छ करून त्यांची स्थापना नवीन वस्त्रावरती करायची असते आणि देवांची पण छान अशी पूजा करायची असते. या दिवशी बघा देवांना पण आपण झेंडूची फुले, आपट्याची पाने वाहायची आहेत. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये किंवा हॉलमध्ये जे काही देवी देवतांचे फोटो लावलेले असतील ते फोटो पण आपल्याला स्वच्छ पुसून त्यांची पण आपल्याला पूजा करायची आहे. त्यांना पण झेंडूचं फुलांचा हार घालायचा आहे. या दिवशी बघा सोन्याचे प्रतीक म्हणून आपण आपट्याच्या झाडाची पान देण्याची प्रथा आहे.
त्यामुळे या दिवशी सर्वात अगोदर बघा सर्व देवी देवतांना आपट्याची पाने वाहायची आहेत. या दिवशी बघा सर्वजण एकमेकांच्या घरी जाऊन अभिष्ट चिंतन करत असतात, एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत असतात, सोने म्हणून आपट्याची पाने देत असतात, मोठ्यांचे आशीर्वाद घेत असतात. या दिवशी सर्व वैर विसरून इतर चुका जे आहेत ते माफ करून नवीन नाती जोडण्याचा प्रयत्न केले जातात. या बघा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती अनेक जण खरेदी पण करत असतात, तर तुम्ही कोणतीही छोटी किंवा मोठी वस्तू जी आहे ती नक्की खरेदी करू शकता तुम्हाला शक्य असेल तर. त्यामुळे बघा आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते व काही गोष्टी एक एक केल्यास बघा खरेदी केल्यास तुमची आर्थिक स्थितीसुद्धा मजबूत होते आणि आयुष्यामध्ये कधीही पैशाची कमतरता जी आहे तर ती भासत नाही. तुम्ही शुभ खरेदी केल्यामुळे तुमची संपत्ती वाढते. तसेच या दिवशी बघा शस्त्रांची सुद्धा पूजा केली जाते. तुमच्याकडे जे काही छोटे मोठे शस्त्र असतील, चाकू असतील, तलवार असतील, शेतीची अवजारे असतील, लॅपटॉप असतील, मुलांची पाठ्यपुस्तकं असतील, सगळ्यांना तुम्हाला हळद कुंकू व्हायचं या त्याच्यानंतर झेंडूचं फूल व्हायचं आहे, आपट्याचं पान ठेवून या दिवशी बघा आपल्या घरामध्ये पूजा करायची आहे. घरामध्ये त्याचबरोबर वाहने असतील, छोट्या गाड्या असतील, टू व्हीलर असतील, फोर व्हीलर असतील, त्याचबरोबर मुलांच्या सायकली असतील, या सर्व वस्तू धुवायच्या आहेत आणि त्यांची पण आपल्याला या दिवशी पूजा करायची असते. आणि गाडीला सुद्धा हळद कुंकू लावायचं आहे आणि कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. आणि त्याच्यानंतर 5 ज्या 2 उभ्या रेषा आहेत देशीच्या त्यासुद्धा काढायच्या आहेत आणि त्या गाड्यांची पण आपल्याला हळद कुंकू झेंडूचं फुलांचा हार घालून आपट्याची पाने वाहून पूजा करायची आहे. नारळ वाढवायचा आहे म्हणजेच नारळ फोडायचा आहे. कारण बघा गाड्या बघा आपल्याला अनेक वेळी खूप उपयोगी पडत असतात आणि वर्षात आपण अशा काही शुभ दिवशी गाड्यांची पण पूजा करणे आवश्यक आहे. थोडक्यात काय आहे तर बघा आपण या दिवशी ज्याद्वारे लक्ष्मी कमावत असतो, आपला आर्थिक स्रोत आहे, ज्याच्यामुळे आपले दैनंदिन जीवन चालू आहे, ज्यामुळे आपल्याला पैसा कमवत असतो, त्या सर्व वाहनांची त्या सर्व साहित्यांची आपल्याला पूजा करायची असते. मोबाईल लॅपटॉप तुम्ही जे कोणते पैसे कमावण्यासाठी वापरत असाल त्यांची सर्व साहित्यांची सगळ्यांची आपल्याला या दिवशी पूजा करायची असते. आणि बघा त्याचबरोबर आपल्या घरातील मुलांच्या पुस्तकांची पण पूजा करायला विसरू नका, कारण दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन हे अतिशय महत्त्वाचं आहे. बघा सरस्वती माता ही विद्येची देवता आहे. सरस्वती मातेचा आशीर्वाद सर्वांवरती राहावा, आपल्या मुलांवरती राहावा, त्यासाठी आपण या सर्व गोष्टी करायच्या आहेत. आपण आपल्या घरामध्ये बघा यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये सुख शांती नांदायला मदत होते. त्यामुळे ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही दसऱ्याच्या दिवशी नक्की करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर तुम्ही या दिवशी तुम्हाला जर शक्य झालं तर एकाक्षी नारळ देखील तुम्ही खरेदी करू शकता, कारण एकाक्षी नारळ जे आहे ना ते खूप प्रभावी असतं. कारण एकाक्षी नारळ माता लक्ष्मीला खूप आवडतो. एकाक्षी नारळ म्हणजेच माता लक्ष्मीचं देखील प्रतीक मानलं जातं. त्यामुळे तुम्ही या दिवशी एकाक्षी नारळसुद्धा खरेदी करू शकता. ज्यावेळेस तुम्ही सरस्वतीचे पूजन कराल तर ते तुम्ही तुमच्या मुलांकडूनच करून घ्या, कारण सरस्वतीचा मातेचा फोटो असेल तर त्या दिवशी नक्की तुम्हाला बघा त्या फोटोची पूजा तुमच्या मुलांकडून करून घ्यायची. आणि जर फोटो नसेल तर किंवा पाटीवरती वहीवरती सरस्वतीचे चिन्ह काढून त्याची पूजा तुम्हाला अवश्य करायची आहे. हे सर्व तुम्हाला उद्याच्या दिवशी न चुकता करायचे आहे. यामुळे बघा आपल्या घरामधील ज्या काही कटकटी असतील, भांडणं असतील, वादविवाद असतील ते अजिबात होत नाहीत. आणि या दिवशी तुम्ही कोणाला शिव्याश्रापसुद्धा देऊ नका, कारण बघा आपण या सणाला एकमेकांना भेटून एकमेकांना आशीर्वाद देऊन प्रेम संबंध निर्माण व्हावे अशी वागणूक आपली ठेवावी. या दिवशी बघा कोणत्याही तामसिक पदार्थाचे सेवन तुम्ही करणे, शुद्ध आणि सात्विक अन्न जे आहे ते तुम्ही ग्रहण करावं. जर काही नियम आपण पाळले तर माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न राहते. या दिवशी बघा प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून विजय मिळवला तेव्हापासून दसरा सण साजरा करण्याची पद्धत जी आहे ना तर ती प्रचलित झालेली आहे. तसेच पौराणिक कथेनुसार या दिवशी दुर्गा देवीने महिषासुरीचे चंडिकेचे रूप धारण करून महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे दसरा हा सण बघा वाईटावरती चांगल्याचा विजय मिळवला जातो आणि वाईट शक्तीचा नाश करून चांगल्या शक्तींवरती विजय सत्याचा विजय मिळवला जातो. त्यामुळे हा सण साजरा केला जातो. आपल्याला बघा जमेल ते शक्य होईल तेच बघा चांगली कामे या दिवशी करायची आहेत आणि याचे चांगले परिणाम जे आहेत ते आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकतात. तर अशा प्रकारे योग्य पद्धतीने जर तुम्ही प्रत्येक सण साजरा केला तर तुम्ही काही चांगली कामे करा त्या दिवशी नक्कीच करा. माता लक्ष्मी बघा तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होईल. त्यामुळे आपल्या घराण्याची भरभराट होते. अशा प्रकारे तुम्ही दसरा जो सण आहे तो नक्की साजरा करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.